हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या डिंपल सॅमसिंग ब्लॉगमध्ये। तर गाईज, बरेच दिवस झाले मी ब्लॉग केला नाही, कारण मी खूप माझ्या गडबडीमध्ये आहे आणि मला खूप सारे काम आहे, त्यामुळे मला काही टाईम मिळाला नाही। तर माझा जो मी आज ब्लॉग माझं जे हे करत आहे, व्हिडिओ काढत आहे, तर तो मी फक्त माझं आधी तुम्हाला हे सांगत आहे की मी लसीकरणावरती आज ब्लॉग देती आहे, ठीक आहे। तर आता आपण जे लसीकरण होतं, जे मी माझ्या एरियामधल्या, माझ्या पेरीफेरी एरियामधले ज्या माझे एनसी गरोदर माता आहेत, तर मी त्यांना आज कशा प्रकारे त्यांना माहिती दिली किंवा कशा प्रकारे मी त्यांना गाईड केलं, कशा प्रकारे मी त्यांना त्यांच्या प्रश्नांचे जे मला ते विचारत नाही किंवा त्यांना ते कळत नाही, तर मी त्यांच्या प्रश्नांचं निवारण केलं माझ्या पद्धतीने, तर ते मी आजच्या ब्लॉगला टाकते गाईज। तर तुम्ही जे सबस्क्रायबर आहेत माझे त्यांनी नक्की बघा, आणि माझे सबस्क्रायबर काही गरोदर माता पण आहेत त्यांनी पण बघा। काही शंका असल्यास मला कमेंट करा, मला मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईल। आणि त्यानंतर जर सबस्क्रायबरचे जे रिलेटिव्ह असतील किंवा कोणी काही असेल तर त्यांनी पण मला सबस्क्राईब करा, त्यांना पण करायला सांगा की पुढची मातेला त्या गोष्टीबद्दल माहिती मिळणार। आणि त्यानंतरच जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला, जे व्ह्यूवर्स आहेत त्यांनी जर मला बघत असतील आणि सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांच्या पण घरात प्रेग्नेंट लेडीज राहणार किंवा मग पुढच्या भविष्यात ज्या काही असेल गोष्टी, कारण कसे जे एकदम बेसिक ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला कळेल अशा गोष्टी हे प्रॉपरली जर कुठून मिळत नसेल तर माझ्या ब्लॉगद्वारे तुम्हाला नक्की मिळेल गाईज। तर तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा, माझ्या ब्लॉगला लाईक वगैरे करा। आणि आता आपण तो मी व्हिडिओ यालाच कंबाईन म्हणून तो टाकतीये की मी माझ्या पेरीफेरी एरियामधल्या मातांना कसं कोऑपरेट करून आणि कसं अंडरस्टँड त्यांना होईल त्या प्रकारे मी सांगितलं। तर बघा गाईज, गरोदर मातांना नोंदणी करायला गर्भवती आहे कळाल्याच कधी यायचं आहे, 12 आठवड्याच्या आत, म्हणजे कधी, जेव्हा तुमचा आता दुसरा महिना तुम्हाला लागतो आहे ना, तुम्हाला समजतं की आपल्याला पाळी आता आलेली नाहीये, ठीक आहे। तुम्ही 4-5 दिवस, 8 दिवस, 15 दिवस टाइम बघा की आपल्याला येते का पुढची पाळी। जर नाही आली तर तुम्ही काय करता, जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये ज्या अंगणवाडीची कार्यकर्ती ताई असते, सेविका असते, तिला तुम्ही तुमचं नाव द्यायचं, बरोबर। मग नाही आलेली आहे, मग तुम्हाला ते कन्फर्म करायचं आहे, तर कसं करणार कन्फर्म, कसं करता कन्फर्म माहिती तुम्हाला, काय असं किट कोणाकडे मिळते, कोणत्या डॉक्टरकडे, हा बरोबर। आता कसं आहे, तुम्ही प्रायव्हेट घेणार, तुम्हाला कन्फर्म वगैरे करायचंय, पण मग आपल्या गावामध्ये, खेडेगावामध्ये आशाताईकडे किट असतात, बरोबर। त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधून अंगणवाडीच्या ताईंकडे तुम्ही हे केलं, त्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत पण कॉन्टॅक्ट करून मग ती किट अवेलेबल जर असली तर मग तुम्ही त्याच्या करून काय करू शकता, टेस्ट करू शकता। आपल्याला काय कळेल मग की त्यामध्ये पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे। पॉझिटिव्ह असल्यावर मग काय करायचं आहे, अंगणवाडीत आपली नोंदणी द्यायची आहे आणि आपल्या गावातील, गाव पातळीवर असलेल्या आरोग्य उपकेंद्र जे आहे, दवाखाना, छोटा दवाखाना, तिथे येऊन आपल्या इथे आरोग्य सेविका असतात, आम्ही असते, डॉक्टर असतात किंवा अजून हे सर्व असल्यानंतर आपली काय नोंद द्यायची आहे। लवकरात लवकर 5वा, 8वा, 9वा असा महिना नाही असतो, ठीक आहे। तुम्ही कामाला गेलेले आहे किंवा काही कुठे आहे, तुम्हाला माहिती आहे की आपण त्या ठिकाणी 5 महिने, 6 महिने, 7 महिने राहणार आहोत, तर मग तुम्ही तिथे नोंद करा ना, बरोबर आहे ना। आणि जर तुम्ही इथं नोंद करून जर अजून कुठे जात असाल 5 महिन्यासाठी, 7 महिन्यासाठी, तर तुम्ही इथं हे द्या, सिस्टरला एक अर्ज लिहून द्या, ते आम्ही घेऊ की बाबा तुम्ही इतक्या टाइमसाठी तिकडे चाललेले आहेत, कारण मग पुढची सेवा आम्ही कागदपत्राद्वारे पुढच्यांना सांगू, जे काही PSCचे असतील, जे काही तुम्ही दवाखान्यात जाणार ज्याही गावाला, त्यांना आम्ही आमच्याकडून पत्र देऊ की पुढची सेवा आमच्या मातेला, आमच्या बाळाला देण्यात यावी। जसं हे गरोदर मातेसाठी सांगते ना मी, तसंच बाळासाठी पण आहे। तर मग आता तुमचं झालं नाव नोंदणी झाल्यानंतर पहिले इंजेक्शन आपल्याला 3रा महिना पूर्ण झाला की पहिलं इंजेक्शन राहते टीटीचं, धनुर्वाताचं इंजेक्शन, बरोबर आहे। ते सर्व आपण गरोदर मातांना देतो, त्यानंतर तेच दुसरं इंजेक्शन 1 महिन्याच्या आड राहतं, बरोबर, ठीक आहे। आता आपला इथं जो कॅम्प आहे तो आहे महिन्याच्या पहिल्या हप्त्याच्या पहिल्या मंगळवारी। तर तुम्हाला हे सर्व देवडीवणीच्या बायांना माहिती आहे, त्या दिवशी तुम्ही पुढच्या महिन्यात कोणीही लग्नाला, कोणीही साखरपुड्याला, कोणीही कशात गेली, इकडे गेली, तिकडे गेली असं करायचं नाही, कारण तुमचा जर इथला हा आजच्या दिवसाचा कॅम्प मिस झाला किंवा तुमचं सर्व डोस म्हणा किंवा तुमच्या औषधी म्हणा, तपासणी मिस झाली तर पुढच्या तपासणीला काय होतं, तुम्हाला गॅप पडते ना, मग तुमची कशी एक रुटीन तपासणी झाली पाहिजे, ठीक आहे। म्हणून असं कधी करायचं नाही,
जर तुम्हाला सोनोग्राफी किंवा डॉक्टर किंवा तुमची म्हणजे याची जर असेल गर्भवतीची काही समस्या असेल त्या कारणाने जर तुम्ही गेले तर काही प्रॉब्लेम नाही, मग ते तुम्ही जाऊ शकता. ओके ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय कन्फर्मेशन साठी तुम्ही किट केली, मग तुम्हाला 3रा महिना संपला की आपण सोनोग्राफी सांगतो. का बरं सांगतो की प्रेग्नेंट किट वरूनही कधी कधी काय होतं की कन्फर्मेशन नसतं की बा ठीक आहे प्रेग्नेंट आहे पण मग कन्फर्मेशन नसतं, म्हणून आपण काय करतो सोनोग्राफी पण करायला लावतो. मग सोनोग्राफी मध्ये काय येतं एकदम कन्फर्म आपल्याला माहिती मिळते. ओके 3रा महिन्याचं झालं. मग त्यानंतर काय असतं आपलं 5व्या महिन्याची सोनोग्राफी. ओके 5व्या महिन्यामध्ये कसं थोडी मोठी सोनोग्राफी राहतात. तर मग त्या सोनोग्राफी मध्ये काय असतं की बाळाची जी त्यामध्ये जे ग्रोथ आहे म्हणजे त्याचं जे डेव्हलपमेंट आहे म्हणजे वाढ आहे ते आपल्याला थोडे सुधारितपणे दिसते. तर मग त्याच्यामध्ये 5व्या महिन्याची करायला लावतो. नंतर मग आपण 7व्या महिन्याची करायला लावतो की 7व्या महिन्यामध्ये बाळाचं हृदयाचं म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला काय होतात आपल्याला समजतात. आपल्याला म्हणजे तुम्हाला तर हृदयाचे ठोके ऐकायला लावतात मॅडम वगैरे. ठीक आहे. त्यानंतर काय होतं मला जर तुम्ही सोनोग्राफी दाखवली तर त्याच्यामध्ये जर बाळाची नाळ तुमच्या बाळाला गळ्याला गुंडाळलेली असेल किंवा पायाड पडून असेल किंवा पोझिशन चेंज असेल किंवा पाणी कमी पाणी जास्त किंवा मग बाळाची जी आहे वाढ आहे ती खूप कमी प्रमाणात, त्याला IUGR म्हणतात म्हणजे इंट्रायुट्राइन ग्रोथ रिटार्डेशन, म्हणजे पोटातच बाळाची हे काय होत आहे वाढ काय होते कमी होत आहे. अशा प्रकारच्या कंडिशन आपल्याला समजतात. म्हणून आपण सोनोग्राफी 4 तरी करायला लावतो. आणि गाव पातळीवर कसं असते खूप बाया करत नाही, खूप म्हणजे आता पैसे प्रॉब्लेम किंवा काही फॅमिली प्रॉब्लेम, तर पण 3 तरी करायला पाहिजे. हे झालं आपल्या नॉर्मल बायांसाठी. आलं लक्षात? सर्वांना आलं लक्षात? आता ज्या हायरिक्स माता असतात, हायरिक्स म्हणजे अति जोखमीच्या, जसे की आता ही ताई 1, ही ताई 2. आता अति जोखमीची माता म्हणजे काय असतं त्यांच्या प्रेग्नन्सी मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. इकडे पण दाखवते काय असतं ताई प्रेग्नन्सी मध्ये काहीतरी अडचणी असतात. नाही एक्झॅक्ट मी आता सांगितलं तुम्हाला की जिचं वय जास्त, जी खूप तिचं वजन खूप जास्त आहे, जिची हाईट कमी आहे 3, जिचं आधीचं बाळाचं ऑपरेशन झालं असेल 3, 4 जिचं आधी सिझर झालं असेल 5, 6वी कोण जिचं बाळ डिलिव्हर झालं असेल पण तिला त्यावेळेस काहीतरी झटके आले असेल, बीपीचा काही त्रास असेल ती, नंतर शुगर वगैरे असेल जे काही साखरेचं प्रमाण त्यावेळेस वाढलेलं असेल ती, बरोबर. त्यानंतर जी माता असते तिला 2 पेक्षा जास्त बाळ झाले असेल 3, 4, 5, 6 असे होतात ना ती पण. मग नंतर त्यामध्ये अनेक आहेत पण आपण सहसा ह्याच गोष्टी घेतो कारण पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस काय होतं जो जी ही असते गर्भपिशवी असते बाळ निघाल्यानंतर ती नाही का खाली काही दबावानुसार निघून येते, बरोबर. त्यावेळेस काय असतं आपल्याला डिलिव्हरी झाल्यानंतर आराम पाहिजे असतो, पण काही परिवारात काय होतं डिलिव्हरी झाल्याच काम करावं लागतं. तर मग त्याला जे रिकव्हर होण्यासाठी त्याला जे नॉर्मल येण्यासाठी टाइम पाहिजे असतो तो मिळत नाही. मग कोणाकोणाला नाही का शीच्या जागेच्या लघवीच्या जागेच्या ठिकाणी काय होतं ते म्हणजे असं हे होतं, बरोबर. मग ह्या काही गोष्टी असतात ह्या असतात आपल्या हायरिक्स माता जो अतिजोखमीच्या माता. आणि रक्त कमी असते खूप प्रमाणात. आता ही आहे रक्त कमी 5, 6, 7 म्हणजे आपलं 10च्या कमी असलं तर त्यानुसार काय होतं आपल्याला PSC स्तरावर आयरन सुक्रोन ही सलाईन लावल्या जाते, बरोबर. रक्त पातळीनुसार जर 7च्या कमी असेल 6च्या कमी असेल तर आपण काय करतो रक्ताची म्हणजे मी जर रेफर केलं तुम्हाला पिरळला तर तिथून काय करतात तुम्हाला एक रक्ताची बॅग साठी तुम्हाला इथं तालुका स्तरावर पाठवतात. बाई मोबाईल असा पकडून ठीक आहे तालुका स्तरावर पाठवतात. तर तिथं काय घ्यायचं तुम्हाला रक्ताचं. पण मग कसं आहे ते तुमच्या सोयीने तुम्हाला तुमचे नातेवाईक वगैरे हे करावं लागतं सोय. तर हे कसं आहे आम्ही सांगू आम्ही घेऊ आम्ही 1 दिवसासाठी अँब्युलन्स अरेंज करून देऊ तुम्हाला घेऊन जाऊ, पण तुम्हाला तिथे तुमच्याजवळ राहण्यासाठी कोणीतरी पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे. आता हा झाला आपला सोनोग्राफीचा हायरिक्सचा आणि आपल्या याचा विषय आरोग्याचा. आता तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सी मध्ये काय काय काळजी घेता सांगा नॉर्मली. किती इकडे असा फोन पकड व्यवस्थित असा आडवस आहे. सर्वजण येत नाही. बरोबर. तर सांगा मला काय घेता काळजी काय घेते का ताई सांगा एक पटापट सांगा. तू सांगा ताई काळजी काय घेते गरोदर आहे ना मग काय घेतात सांगा ताई तू. खाण्यापिण्याकडे लक्ष देणे. व्हेरी गुड. हिच्याकडे हेच आहे. अजून तूच काळजी घेते स्वतः. तू काय घेते? व्हेरी गुड. अजून आता सांगते तुम्ही आता मला पुढच्या वेळेला बोलल्या पाहिजे.
सर्वांनी लक्षात ठेवा, सर्वांनी कानाने ऐका. मी प्रत्येकाला विचारेल, ज्या डिलिव्हरी झाल्या त्या सुटून जातील, ज्या नाही झाल्या त्या राहतील. तर डिलिव्हरी मध्ये काळजी ही घ्यायची असते की आधी सर्वात महत्वाचं पोषण आहार, पोषक आहार. पोषक आहारामध्ये काय असलं पाहिजे? डाळ, भात, चपाती, भाजी, एखादं अंड. ठीक आहे, अंड नसलं तर दही, दही नसलं तर काहीतरी व्हेजिटेबल्स, आपले काकडी असते, पालेभाज्या आहेत, मेथी वगैरे, त्याचा काहीतरी सलाद घ्यायचा आहे. त्या हप्त्यातून तुम्हाला फ्रुट्स मध्ये काय, एखादं नारळ पाणी घ्यायचं आहे. काहीतरी एखाद्या हप्त्यातून एखादा शेप घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला रक्तवाढीसाठी काळे खजूर आहेत. त्यानंतर तुम्हाला राजगिऱ्याचे लाडू, 20 रुपयाला 10 रुपयाला पॉकेट मिळते, राजगिऱ्याचे लाडू खायचे, स्वस्तात मस्त होऊन जाते. त्यानंतर तुम्हाला खाण्यामध्ये अजून काय खाऊ शकता तुम्ही? बीट आहे, मिळतात मार्केटमध्ये, स्वस्त प्रमाणात मिळतात. आपल्याकडे तर खूप छान स्वस्त प्रमाणात हे होतं, मार्केट भरतो. तर बीट आहे, तसे तुम्ही सेवन करू शकता, ज्यूस काढून पिऊ शकता. आलं लक्षात? आणि हे झाला आपला खाण्याचा विषय. खाण्यामध्ये तुम्हाला अंगणवाडीमध्ये पण तुम्हाला दररोज बोलवलं जाते, तुम्हाला एक टाइम तिथे जेवण दिलं जाते, शेंगदाण्याचे लाडू, ह्या गोष्टी तुम्हाला देतात. आता तुम्ही जात नाही तो वेगळा विषय आहे, पण मग तुम्हाला तिथे बोलावतात, तुम्हाला तिथे देतात. वरची अंगणवाडीला देतात पण खालच्या अंगणवाडीला देतात, मी स्वतः बघितलं. ठीक आहे, ज्यावेळेस नाही देत होते त्यावेळेस मला यांनी सांगितलं बायांनी, तेव्हा मी त्यांना बोलले की तुम्ही का तुमचा खाण्यापिण्याचा. तर वैयक्तिक स्वच्छता काय करता? पाणी पण भरपूर प्रमाणात प्यायचंय. कारण बरेच माता असते की पोटात पाणी जे आहे ना बाळाला वाढण्यासाठी कमी राहतं, म्हणून त्याची वाढ होत नाही. म्हणून पाणी पण प्यायचंय आणि नारळ पाणी वगैरे जे काय असतं ते लिक्विड फॉर्म मध्ये प्यायचं. आता वैयक्तिक स्वच्छता सांगते. व्हेरी गुड. अजून वैयक्तिक स्वच्छता काय काय आहे? खूप आहे ना आपल्या. अंघोळ करणे, व्हेरी गुड. अजून व्हेरी गुड. कधी? जेवणाच्या आधी. अजून कधी धुणे स्वच्छ? अजून बाथरूमला तुम्ही संडासला बाथरूमला गेले त्या वेळेस काय करणे? तुमचे हात साबणाने व्यवस्थित धुणे, त्यानंतरच तुम्ही स्वयंपाक करणे, त्यानंतरच जेवण करणे, त्यानंतरच बाळाला हाताळणे, त्यानंतर तुमची स्वतःची हे करणे. बरोबर? नखं दाखवा बरं स्वतः मला सर्वांचे. थांब, तुझी दाखव. 2 तुझी दाखव. हे नखं काढायचे. तुझे दाखव, तुझे दाखव, तुझी दाखव ताई. हे नखं का वाढवले तुम्ही? दाखव तुझी दाखव. हे तुझे ताई, हे नखं काय? मला पुढच्या वेळेस नखं पिकं दिसलेले पाहिजे की तू घाण साचलेली असते. तुम्ही स्वतःही आजारी पडाल आणि बाळाला पण आजारी कराल. आलं लक्षात? म्हणून हे नखं आधी काढा. म्हणूनच ही नखावर झाली आधी नखं. ठीक आहे. त्यानंतर आंघोळ करणे रोज. ताप असली तर कपडे चेंज करणे. डोकं हप्त्यातून 2 किंवा 3दा धुणे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला बिमार असाल ना तुम्ही स्वतःचे पूर्ण कपडे चेंज करायचे. सुची धागा साध्या पाण्यात धुवायची, साबण वगैरे काही लावायचं नाही, काहीच नाही, साधं पाणी आपलं. ठीक आहे. त्यानंतर केस हप्त्यातून 3दा सांगितले मी. त्यानंतर नख वगैरे सांगितलं. त्यानंतर स्वच्छता पूर्ण शरीराची व्यवस्थित करणे है ना, वेणी पावडर बिवडर व्यवस्थित फ्रेश राहायचं. ठीक आहे. त्यामध्ये काय होतं ना, मी हे कावर सांगते स्वच्छता, कारण आपल्याला 3ऱ्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत डिलिव्हरी होईपर्यंत बाळाला गर्भसंस्कार आईकडून बाळाला मिळतो. ब्रश करणे मेन म्हणजे स्वच्छता, दाताची स्वच्छता, सकाळ आणि संध्याकाळ ब्रश करणे खूप महत्वाचं आहे. आलं लक्षात? तर ही तुमची एक वैयक्तिक स्वच्छता आहे. त्यानंतर खाण्याचं झालं, वैयक्तिक स्वच्छता झालं. अजून काय? आता इथं तुम्हाला औषधी मिळाल्या. अजून तुम्हाला कुठे प्रायव्हेट चालू असेल तर त्या रेग्युलर घेणं, तिथल्या औषधी सकाळ संध्याकाळ घेणं. रक्तवाढीच्या, आपल्या कॅल्शियमच्या. त्याने काय होतं, बाळाचा जो दिमाग आहे तो एकदम तंदुरुस्त राहतो, किंवा त्याचं जे वाढ आहे त्या सर्व प्रकारे, कारण आपण औषध घेतली तर बाळाला देऊ. बरोबर? आला लक्षात? त्यानंतर अजून कोणाला काही प्रश्न, काही शंका, काही विचारायचं आहे? आता जर कोणाला ह्या दरम्यान 9व्या महिन्यापर्यंत कोणाला अंगावर जाणं थोडं जर गेलं तर ठीक आहे, तेवढी ती जागा क्लोज असते, त्यांनी थोडंफार जातं. अति जात असेल, इतकं जात असेल मॅडम, खूप म्हणजे आपण हाताच्या आकाराने सांगतो, पूर्ण पेटीकोट वगैरे भरत असेल, जे काही गोष्टी आहेत त्या मला सांगितल्या, सिस्टरला सांगितलं, तर आम्ही काय करू, पुढचं त्याचं नियोजन करू. बरोबर? की काय होत असेल काय नाही, तर मग आम्ही तुम्हाला रेफर करू किंवा आम्ही आमच्या स्तरावर ते मॅनेज करू. कळालं? आता हिचं अबॉर्शनचं झालं. बरोबर? ही पेल दिसत आहे म्हणजे हिचे एचबी पण कमी असेल रक्ताचं. आता हिला आयरन सुक्रज लावल्या जाईल, ती आपल्या पीएससी स्तरावर. पण आपल्या स्तरावर तुम्हाला ही माहिती भेटली आणि ही माहिती तुम्हाला असायला पाहिजे. आलं लक्षात?
ठीक आहे. त्यानंतर ज्या माता ज्यांनी गरोदर राहिल्या कागदपत्र द्यावं लागतात, बरोबर. दिले कोण कोण बाकी आहे कागदपत्र द्यायचे? का बरं कागदपत्र द्यावं लागते? कारण तुम्हाला योजना असतात, या योजनेनुसार तुम्ही बसल्या, तुमचे कागदपत्र अपडेट झाले तरी तुम्हाला बनवायचं असतं. लग्न होऊन तुमचे 2, 3, 4, 5 वर्ष होतात पण तुमच्या कागदपत्राचा पत्ता नसतो. मग तुम्हाला पहिली मुलगी किंवा दुसरं जे काही होतं आपत्ती, त्याच्यानुसार तुम्हाला जी सर्व्हिस भेटायला पाहिजे ती मिळत नाही ना. मग ती मिळालं नाही तर मग ते असं वाटतं आम्हाला की मिळायला पाहिजे सर्वांना. सर्व माता आहेत आपल्याकडच्या, गरीब आहेत, सर्वांना त्याचं प्राधान्य मिळालं पाहिजे. ठीक आहे. म्हणून त्यासाठी तुम्ही ते कागदपत्र अपडेट करायला पाहिजे, फोन आणायला पाहिजे तुम्ही प्रत्येक लसीकरणाच्या वेळेस. कारण तुम्हाला टीटीचं इंजेक्शन जर राहिलं तर त्यानंतर ते ओटीपी जाते. ओटीपी गेला तर ते काय होतं, ऑनलाईनला रजिस्ट्रेशन होतं. सर्व मी सांगत आहे A to Z, तुम्ही त्या हिशोबाने सर्व अपडेट राहायचं. ठीक आहे. हा, कुठे होतो आपण? आपलं लसीकरणाचं. हा, आता हे गरोदरपणातलं मी सर्व सांगितलं तुम्हाला. त्यानंतर बाळ, आता जेव्हा बाळ झाल्यानंतर आपण त्यानंतर सांगतेच मी तुम्हाला, जेव्हा आम्ही HPLC व्हिजिटला येतो त्यानंतर म्हणा, किंवा अजून तुम्हाला PSC ला जर मी भेटले वगैरे त्यावेळेस. ठीक आहे. आता आपला मानव विकास कॅम्प त्या दिवशी काय होतात, जिल्हा स्तरावर जे डॉक्टर आहेत, जे आहेत बाळाचे आणि गरोदर मातांचे, स्त्रीरोग तज्ञ, तर ते काय होतात इथे येतात आपल्या PSC ला. म्हणून आपल्या इथल्या ज्या माता, आता आपला 5 तारखेला कॅम्प राहणार आहे, हा 5 ला गुरुवारी, तर सर्व मातांनी इथे गाडी येईल तर सकाळी तिथे 9, 9:30 दरम्यान इथे राहून सर्वजणी तिकडे यायचं आहे. म्हणजे ज्या हाय रिस्क माता आहेत त्यांना पण मॅडम बघतील, ज्या नॉर्मल आहे त्यांना पण बघतील, आणि ज्यांना काय औषधी द्यायची आहेत किंवा काय करायचं आहे, काय नेमकं प्रॉब्लेम आहे तो पण त्यांच्या लक्षात येऊन आपल्यासाठी त्या सोयीस्कर ठरेल. ठीक आहे. हा, आणि हो, योगा व्यायाम किती महत्वाचा आहे आपल्यासाठी, गरोदर मातांसाठी. आता आपण ते पण सेशन बघू. ठीक आहे. कोणाला काही शंका, कोणाला प्रश्न काही नाही ना? चालेल. ठीक आहे. बरोबर नाही दिसते, पांढरं पांढरं दिसते. आलाय त्याला?